नमस्कार मंडळी, स्नेहलता लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण मस्त डाळ करणार आहोत, वाटली डाळ। पण मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे, तर तुम्ही ती नीट बघा। कधी कधी आपण ओली डाळ करतो तर ती पोटाला जरा बाधते ना, तर आज आपण वेगळ्या पद्धतीची ही आंबे डाळ करणार आहोत। तर आता हा चैत्र महिना चालू आहे, खूप उष्णता वाढलेली आहे आणि कैरी कशी थंड असते त्याच्यामुळे याच्यामध्ये कैरीचा वापर होतो। आणि चैत्र महिन्यात अन्नपूर्ण मातेची झोपाळ्यावर बसवून तिला झोका दिला जातो, हळदी कुंकू केलं जातं, त्यांना पणं आणि डाळ वाटली जाते, झिम्मा फुगडीची गाणी होतात। तर आता आपण छान असं तिच्या नैवेद्यासाठी छान असं आपण आंबे डाळ बनवायची आहे, पण ती जरा वेगळ्या पद्धतीने बनवायची, जरा आपण वाफवून घ्यायची आहे। त्याच्यामुळे ती जरा पोटाला बांधत नाही आणि ओली डाळ असते ती जरा लवकर खराब होते, ही डाळ लवकर खराब होत नाही। त्याच्यामुळे आता आपण त्या पद्धतीने डाळ बघूया। तर ही मी इथे चण्याची डाळ घेतली होती, 4-5 तास छान भिजवून घेतलेली आहे डाळ। आणि इथे मी छोटी कैरी एक घेतली होती, कैरी बघायची किती आंबट वगैरे असते त्याप्रमाणे घ्यायची। तर इथे मी छोटी कैरी सालासकट स्वच्छ धुवून सालासकट किसून घेतलेली आहे। त्याच्यासाठी लागणारं वाटण, हिरवी मिरची आपल्या तिखटेप्रमाणे घ्यायची, कारण आपण ती नुसती खातो तर कमी तिखट ठेवायची, जिरं, आणि इथे मी आल्याचा किस घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर आता हे आपण मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया। हे पहा, मी डाळ मिक्सरमध्ये घातलेली आहे, पण ही जी कैरी आहे ती कैरी मी याच्यामध्ये वाटणार नाहीये, तर मी नंतर घालणार आहे। आणि इथे मी हिरवी मिरची मिक्सरमध्ये घालते, जिरं, आलं, वाटणामध्ये आपण डाळ घातलेली आहे, त्याच्यानंतर आल्याचा किस घातलेला आहे, मिरची घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे, मीठ आपण नंतर घालायचं आहे, आणि कैरी पण नंतर घालायची आहे, कैरी वाटणात घालायची नाहीये। तर आता आपण हे छान वाटून घेऊया। आता ही पहा, मी अशी वाटून घेतलेली आहे, खूप बारीक पेस्ट नाही केलेली, जरा जाडसरच ठेवली, त्याच्यात थोड्याशा डाळी असल्या ना त्या दाताखाली येऊन छान लागतात। आता इथे जर तुम्हाला ओली करायची असेल डाळ, तर याच्यामध्ये कैरी सगळं तुम्ही वाटून घेऊ शकता आणि वरून तडका देऊ शकता। तर आता आपली नैवेद्याची असल्यामुळे याच्यामध्ये आपण लसणाचा वापर केलेला नाहीये। तर अशा प्रकारे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। आता याला आपण छान अशी फोडणी द्यायची आहे। फोडणी म्हणजे थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे वाफेवर। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आपण कढई तापत ठेवली आणि थोडंसं तेल घातलंय, आणि याच्यात आपण थोडीशी मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडली की आपण थोडंसं जिरं घालूया, या लाल मिरच्या 2 तुकडे घातलेत, थोडा कढीपत्ता घालायचा आपल्याला, आणि हिंग घालणं गरजेचं आहे, हिंग घाला। आता ह्याच्यात छान आपली फोडणी तडतडली आहे, तर आता आपण याच्यामध्ये ही डाळ घालून घेऊया। आणि ही मस्त अशी हलवून घ्यायची आपल्याला। गॅस बारीकच ठेवायचा आहे। थोडीशी आपल्याला हळद पण घालायची आहे, आणि बारीक गॅसवर आपल्याला छान परतून घ्यायचंय दोन्ही साईडनी। छान मी हलवून घेतली डाळ। आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचंय, आणि ती छान अशी मोकळी होईपर्यंत आपल्याला परतायची आहे। आणि मी ना वाटताना पाणी घातलं नव्हतं, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। आता ही काय करायची, आपल्याला 1-2 मिनिटं आपल्याला छान अशी झाकून ठेवायची आहे, वाफ येऊन द्यायची आहे तिला, आणि पटकन होते आणि शिवाय खाताना बाधत पण नाही ती डाळ। हे बघा, आता आपण बघूया आपली डाळ वाफली आहे छान।
आता याच्यात थोडंसं आपण धनापूड टाकूया, थोडी कोथिंबीर पण घालूया आपण. त्याच्यानंतर आपण थोडंसं खोबरं घालायचंय. आणि परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचे. बघा करायला किती सोपी आहे. आणि अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती मातेचं रूप आहे. आता ही आपली डाळ तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता इथे काय करायचं आपल्याला की जेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा असेल त्यावेळी आपण कैरी मिक्स करायची आणि मग आपण ती नैवेद्य दाखवायचं. तर नैवेद्य ठेवायचा. तर आता इथे काय करणार आहोत, आपण याच्यामध्ये कैरी घालणार आहोत सगळी. कारण आता आपल्याला नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. छान आपली कैरी मिक्स झालेली आहे मस्त अशी. मस्त. आता मी गॅस बंद केलेला आहे. बघा करायला किती सोपी आहे. मी कैरी उशिरा का टाकली, कारण आपण कधी कधी लवकर टाकली आणि ती डाळ जास्त वेळ राहिली तर ती आमते, खराब होते. म्हणून आपण कैरी उशिरा घालायची, त्याच्यात मिक्स करायची, कारण मग ती छान राहते. ते आपण जी डाळ वाटलेली आहे ती छान सुकी झालेली आहे. आणि त्याच्यात आता आपण कैरी मिक्स केलेली आहे. आता आपण थोडीशी साखर पण घालूया त्याच्यात. हे बघा आता थोडीशी आपण साखर पण घालायची आहे. तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ती घाला, नसेल तर गरम असतानाही साखर त्याच्यामध्ये छान मिक्स होऊन जाते. आणि पण्याची तर कैरीच्या पण्याची रेसिपी मी युट्यूबवर टाकलेली आहे. ती तुम्ही नक्की बघू शकता कसं करायचं पण. तर आता आपली वाटली डाळ तयार झालेली आहे, आंबे डाळ. आता ही तुम्हाला ओली करायची असेल तर ओली करा किंवा सुकी करायची असेल तर सुकी करा. अशी केल्यामुळे पोटाला बाधत नाही आणि खायला पण तेवढीच चविष्ट लागते, कारण आपण ती छान वाफेवर केलेली आहे, पाण्याचा वापर केलेला नाहीये. तर अशी डाळ तुम्ही वेगळ्या पद्धतीची नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा. आणि आता आपल्या नैवेद्यासाठी ही डिश मध्ये काढायची आहे वाटली डाळ. आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा एकदा तरी कशी लागते ती छान. आणि एरवी तुम्ही जर खाणार असाल तर त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालू शकता फोडणीमध्ये, आणि छान कैरी घालून पण मस्त आंबट तिखट अशी तुमची डाळ भाकरी चपातीवर खायला होईल. तर मी सोप्या पद्धतीने अशी वाफवलेली आंबे डाळ दाखवलेली आहे देवीच्या नैवेद्यासाठी. तर आता तुम्हाला ज्या प्रकारे आंबे डाळ करायची असेल, ओली किंवा अशी वाफवलेली करायची असेल, त्या दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि पण्याची रेसिपी मी युट्यूबवर स्नेहलता लाईफस्टाईल युट्यूबवर मी दाखवलेली आहे, ती पण तुम्ही चेक करा आणि पन्ह करून बघा. आता आपण छान अशी मस्त अशी डिशमध्ये ही डाळ काढून घेणार आहोत आणि पन्ह पण हे करणार आहोत आणि देवीला नैवेद्य आपण दाखवणार आहोत अन्नपूर्ण मातेला. ही बघा छान अशी मस्त मी आपली सुकी अशी मस्त वाफवलेली छान अशी आंबे डाळ मी डिशमध्ये काढलेली आहे. तुळशी पत्र ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे नैवेद्यासाठी पन्ह पण केलेलं आहे. तर पण्याची रेसिपी बघायची असेल पन्ह तर माझ्या स्नेहलता लाईफस्टाईल या युट्यूबवर जाऊन नक्की पहा याची रेसिपी. आणि आता मी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे देवी पार्वतीसाठी. अन्नपूर्णा म्हणजे देवी पार्वती आहे. तर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आपण नेहमी बोलतो की नैवेद्य दाखवायचं, तर नैवेद्य दाखवायचं नाही तर नैवेद्य अर्पण करायचं आहे आपल्याला देवीला. तर हे पहा किती सुंदर आपलं असं मस्तपैकी डाळ छान असं कैरी डाळ तयार झालेली आहे. आता मी देवीला हा नैवेद्य अर्पण करणार आहे. याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा, मैत्रिणींना पाठवा. बाय बाय, धन्यवाद. अन्नपूर्ण माते की जय.